Hello beautiful souls, वेलकम टू Ho'oponopono प्रॅक्टिस सेशन डे 2 च्या या सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत की Ho'oponoponoची हिस्ट्री काय, म्हणजे त्याचा इतिहास काय, हे Ho'oponopono नेमकं आलंय तरी कुठून, त्यामागचं मूळ कारण काय, ते कसं काय जगभरात प्रसिद्ध झालंय, ह्या सगळ्याची माहिती आज आपण घेणार आहोत. सो काल आपण पाहिलं होतं की Ho'oponoponoचा नेमका अर्थ काय. पूर्वी काय होतं ना की पूर्वी ना दवाखाने वगैरे नसायचे, पूर्वीचं वातावरण वेगळं असायचं. हे जे टेक्निक आहे ते हजारो किलोमीटर दूर असलेल्या अमेरिकेच्या साईडला बेट आहे, आयलंड आहे, हवाईमधली ही कला आहे, ती आपल्यापर्यंत कशी काय बरं पोचली, ही जगभर कशी प्रसिद्ध झाली. तर तेव्हा काय होतं ना, हवाईमध्ये ना एक अशी मान्यता होती की जेव्हाही कोणाचं मन दुखावलं जायचं ना किंवा आपापले मतभेद व्हायचे, त्यावेळी ही Ho'oponopono प्रॅक्टिस केली जायची. जेव्हा ही प्रॅक्टिस केली जायची त्याच्यामुळे एकमेकांमधील जे दुरावे होते, जे दुःख होतं, नकारात्मक भावना होत्या, त्या रिलीज व्हायला मदत व्हायचे आणि एकमेकांसोबतचं जे रिलेशनशिप होतं ते एकदम छान व्हायचं. पहिल्यांदा कसं होतं ना, आपल्या इथेही सेम होतं. काय होतं तर पहिल्यांदा सगळीकडे ना असे गावं होते, वस्ती होत्या, त्या वस्तीमध्ये ना मोरके असायचे, म्हणजे प्रमुख असायचे, गट प्रमुख असायचे. तेव्हा काय असं तिथे दवाखाने वगैरे नसायचं. मग आपल्या आतील भावना कशा बरं हील करायच्या, तर तिथे ना आध्यात्मिक गुरु असायचे. प्रत्येक गटाचा आध्यात्मिक गुरु असायचा. मग काय करायचं, गावात काही जर भांडणतंटे झाले किंवा एकमेकांमध्ये मतभेद झाले किंवा राग रुसवा नैराश्य आले, तर ते काय करायचे, सगळ्या समूहातील लोकांना एका ठिकाणी बोलवायचे. तिथे जे आध्यात्मिक गुरु होते किंवा जे प्रमुख असायचे, ज्यांना ही कला माहिती होती, ते त्या सगळ्यांना एकत्र बसवायच्या आणि ते सगळे एकत्र प्रेयर करायचे. ही 4 वाक्यांची प्रेयर ते म्हणायचे आणि आपापल्यातली जे भांडणं होती, तंटा होत्या, नैराश्य होते, ते दूर करायला मदत करायचं. Ho'oponoponoचा नेमका अर्थ काय असेल, तर हो म्हणजे काय, तर पुन्हा निर्माण करणं, तयार करणं, आणि पोनो म्हणजे सुसंगती, म्हणजे बॅलन्समध्ये, म्हणजे जे काही असेल ते नवीन निर्माण करणं, बॅलन्स करणं, असा Ho'oponoponoचा अर्थ होतो. म्हणजे आपले जे लाईफ आहे, जे आपले आतील ज्या भावना आहेत त्या सगळ्या पुसून टाकून जे नवीन आहेत, ते नवीन आशा आहे म्हणा किंवा नवीन भावना आहेत, आनंद आहेत, ते एक्सेप्ट करणं, त्याची आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात करणं, असा त्याचा अर्थ होतो. आधी Ho'oponopono जे कला होती ती ना समूहासाठी वापरली जायचे, पण त्या समूहातील ज्या आध्यात्मिक गुरु होत्या डॉक्टर सिमोना यांनी ही कला आधुनिक पद्धतीने अशी तयार केली, जे वैयक्तिकरित्या लोक ही कला Ho'oponopono ही वैयक्तिकरित्या यूज करू शकतात. आणि त्यांचे जे स्टुडंट होते डॉक्टर ह्यू लेन यांनी त्या कलेचं काय केलं, तर त्यांनी कलेचे वेगवेगळे सेशन्स घेतले आणि ती कला लोकांना शिकवायला सुरू केली. आणि डॉक्टर ह्यू लेनचे जे स्टुडंट होते डॉक्टर जो विटाली, त्यांनी त्यांच्या झिरो लिमिट बुकमध्ये ही जी कला आहे, ही जी प्रॅक्टिस आहे, त्याचं नाव वर्णन केलेलं आहे, म्हणजे ती लिहिली आहे. त्याच्यानंतर ही कला जगप्रसिद्ध झाली आणि लोकांना ह्या Ho'oponopono कलेबद्दल समजायला लागलं आणि लोक स्वतःच्या हिलिंगसाठी या कलेचा उपयोग करू लागले.